नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार व शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC प्रक्रियेला शासन मान्यता देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजेच ladkibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। KYC कशी करावी याबाबत माहितीचा फ्लोचार्ट देखील आपल्याला देण्यात आलेला आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। KYC प्रक्रियेसंबंधी अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न समोर आलेले आहेत। सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की सर्व माहिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि नंतरच KYC प्रक्रियेला सुरुवात करावी। KYC पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आपल्याला 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ कायम चालू ठेवण्यासाठी KYC करणे आता दरवर्षी बंधनकारक असणार आहे। म्हणजे दरवर्षी आता तुम्हाला KYC करणे बंधनकारक असणार आहे। त्यासाठी तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी शासनाकडून देण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की कोणत्याही प्रकारची घाई व गोंधळ करायचा नाही आहे। तुमची एक चूक आणि तुमची लाडक्या बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो। लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर वेब पोर्टलवर KYC करतेवेळी बऱ्याच अडचणी येत आहेत। ऑफिशियल वेबसाईट योग्यरित्या चालत नाही आहे। कधी एरर येत आहे तर कधी OTP सुद्धा येत नाही आहे। लवकरात लवकर KYC पूर्ण करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून लाडक्या बहिणी प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच वेबसाईटवर सर्व्हर डाऊन किंवा एरर येत आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत की आम्ही नारी शक्ती दूत या ॲपद्वारे फॉर्म भरला होता, तर आम्ही KYC कुठे करायची? तर हे पहा, तुम्ही कुठूनही फॉर्म भरला असेल, तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडून फॉर्म भरला असेल किंवा नारी शक्ती दूत या ॲपद्वारे फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला KYC ही ऑफिशियल वेबसाईटद्वारे करायची आहे। दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पती किंवा वडील नाही आहेत तर अशा वेळी काय करावे? जर विधवा महिला असेल तर त्यांनी काय करावे? कोणाचे आधार कार्ड द्यावे? किंवा अविवाहित महिला असेल आणि तिचे वडील जर हयात नसतील तर त्यांनी काय करावे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर हे पहा, ज्या महिलांचे पती किंवा वडील नाही आहेत त्यांनी KYC करण्याची घाई अजिबात करायची नाही आहे। 2 महिन्याची मुदत KYC करण्यासाठी दिलेली आहे। महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांच्यासोबत चर्चा झालेली असून लवकरच या विषयावर शासनाकडून याबाबत अपडेट देण्यात येणार आहे। किंवा असेही होऊ शकते की ज्या व्यक्तीच्या नावावर म्हणजेच कुटुंबाच्या प्रमुख व्यक्तीच्या नावावर रेशन कार्ड आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी लागू शकतो। त्यामुळे घाई करू नका, लवकरच डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यांनी माहितीचा चार्ट दिलेला आहे की KYC कशी करायची याची सर्व तपशील आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे। तर हे पहा आणि व्यवस्थित समजून घ्या। सर्वात प्रथम आपल्याला लाडकी बहीण या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आधार क्रमांक आपला म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि OTP या बटनावर क्लिक करून OTP आपल्याला आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP तिथे सबमिट करायचा आहे। OTP सबमिट केल्यानंतर आपल्याला पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे आणि त्यांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP या बटनावर क्लिक करून पुन्हा आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे। पती किंवा वडील यांचा दोघांपैकी जर विवाहित महिला असेल तर पती यांचा आधार क्रमांक, महिला अविवाहित असेल तर वडिलांचा आधार क्रमांक इथे लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या आधार क्रमांकावर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे, तो OTP तिथे सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जी कोणती तुमची कास्ट असेल, जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे। तुमची जी कोणती कास्ट असेल, जात प्रवर्ग असेल ST SC तो तुम्ही तिथे निवडू शकता। त्यानंतर पुढे आपल्याला त्यांनी 2 महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत
त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला होय होय म्हणून द्यायची आहेत. इथे व्यवस्थित समजून घ्या. काही लाडक्या बहिणींनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नाही म्हणून सिलेक्ट केलेली आहेत आणि त्यांची KYC प्रक्रिया ही पूर्णपणे रद्द झालेली आहे, बाद झालेली आहे. त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका, नाहीतर तुम्हालाही यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. म्हणून इथे व्यवस्थित समजून घ्या. पहिला जो प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. याचं उत्तर तुम्हाला होय करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला होय करायचं आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला होय होय म्हणून सिलेक्ट करायची आहेत आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज येईल, संदेश येईल. त्यामुळे काहीही गोंधळ न करता व कोणत्याही प्रकारची घाई न करता व्यवस्थितरित्या माहिती समजून KYC प्रक्रियेला सुरुवात करायची आहे. लवकरच याबाबत आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. लवकरच भेटू नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.